वाकून जावा हो सिंहगड टायगर्स या संघाची धावसंख्या झाली 58 धावा. रोहित कुमार जाधव संघाचे फलंदाज शशांक जाधव तोरणा सिक्सर्स या संघाला 59 धावांचं आव्हान दिलेलं आहे. 36 चेंडू 59 धावा. पहिला चेंडू एक धाव पूर्ण होते का पाहूया आणि एक धाव मिळते. श्री गणेश झालेला आहे. एक धाव स्ट्राईक वरती असतील रोहित जाधव सर्वांचे फलंदाज. मला तुमच्याकडनं तुला बी बरोबर घेतल्या तिकडे काय सागर सर कसं चालू आहे बोललंच पाहिजे. ते बॉल टाकताना एक बॉल टाका वाईट टाका लोक टाकू नका. सरला काहीतरी 16 रन दिले त्याने आणि कंटिन्युअसली मध्ये फिल्डिंग केली. एकदा इथले दोन फक्त बाउंड्री बघा कशा गेलेल्या. माझा फोकस साईडला हा बरं जमत नाही. अरे तुम्ही तुमच्या बाजून झालं की याला ही जमत नाही ती जमत नाही. नाही ना बरोबर द्यायला म्हणलो होतं तू इथं उभा आहे, त्याला येत नाही त्याला उभा करतो. कुणाला का नेमकं काय येतंय 9 बॉल 3 रन. आता आम्हाला काढायचं म्हणलं पहिल्यापासून सगळं काढतो. आता तू पुढच्या वर्षी बोला. आता तुम्ही नियोजन केलं. आता बोललं पाहिजे 100% खेळताना नाही गेलं संपला. आता तुम्ही टाकला बाहेर पडला आणि मान्य केलं. मटण खावा वर्षभर आपलं असं केलं तर तसं केलं. म्हणजे आपल्याच एखादं भांडण होऊ नका एवढं. भांडण जर झालं एखाद्याचं टोर्नामेंट एकीकडे आणि भांडणं झाली मिटवायला हवा मी फक्त सांगायचं तोड पाणी काय. किती उद्या कुठला वार आहे? शनिवार. तुम्ही 6 धावा धावफलकावरती. 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. तुम्ही चालला वर आज नव्हतं आतमध्ये कोण कोटी मध्ये आर्या पारा सोबत आहे काय नाही स्ट्राईक वरती असतील शशांक जाधव. सोड बाबा. फलंदाज बाद झाला. 6 धावांवरती. शेवटपर्यंत खेळ. जैसे भले ही गेम ना आता हो, मैदान में उतरा ना तो हलबली मचा देगा. शेवटपर्यंत मेगा कोकाटे सोबत झाली ना बघा अजून पण तुमची झाली ठरवा आपण. कोकाटे सर तसं नसतं. सपोर्टर घातलाय का म्हणजे तुमचं आता बॅटला बॉल लागायला लागले म्हणून तुम्ही तसं आमचं अजून तसं
दादा तुमच्याकडनं मुली जातो मेगा स्टार नाही काय नाही हार लावतो तरी आम्ही मान्य आहे आम्हाला. कॅश मध्ये कवर द्यायला लागला माणूस. मेगा 4 पॉईंट बॉलिंग घ्या की 4 पॉईंट वरती घ्या घ्या शेवटी मॅच राहायची नाही प्लस कोणाचा मायनस काय तुम्ही आम्हाला मॅच अशी दिलेवणीच करायला लागला होता. काय नाही काय नाही राहू द्या. शेवटपर्यंत काय किशा अजून इथून पण चिअरिंग करून काढू शकतो आम्ही. आमच्याकडे वेगळी पद्धत आहे. बरं मोठ्या सांगायला नाही नाही तुमच्या पद्धतीत मला नका गर्दी तिथे जायला आमच्याच घरात आहे. काय करायचं सांगा. बोंबललं तुमची पद्धत तुम्हीच वापरा, आमचा कार्यक्रम लागू द्यायचा. हे गाणं लाव रे आपलेच गद्दार. तुम्ही आम्हाला म्हणतो मॅच दिली तुम्हाला म्हणतो. टाकायला जर लवकर म्हणजे स्कोअर बीर होऊ दे नाही नाही 5-7 वाईट टाकतो स्टेबल काय नाव तुम्ही जिंका तुम्ही क्वालिफाय होता दुसरं षटक सुरू आहे. भरपूर आहे ते आमचं. चेंडू मारला मात्र क्षेत्ररक्षक आहे एक टप्पा आणि क्षेत्ररक्षक सुंदर केले. एकच धाव मिळते. वाढती धावसंख्या धावफलकावरती 8 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक सुरू आहे. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. धावा झालेल्या आहेत. 28 चेंडू आणि 49 धावा जोडायच्या आहेत अजून. समोरच्या दिशेने खाली वाकून जावा बरं का. मात्र बॉलिंग करायचं बॉलिंगवरती म्हणलं मॅच संपला विषय मिटला. सगळे 6 बॉल आपला टाकले. 12 धावा धावलेले आहेत धावफलकावरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. दुसरे षटक सुरू आहे. आम्ही ऐकलं होतं ना ती ह्याची ओव्हर मारण्यासारखे मारा म्हणून. परत एकदा वाईट चेंडू. चला शिवनेरी संघाने नाणेफेक जिंकून आपण काय निर्णय काय गोलंदाजी घेतलेली आहे. मॅच नाही काय पाहिजे. समोरच्या दिशेने मारला चेंडू कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आणि सीमा पार चौकात. दनांगात 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 शेवटपर्यंत सुंदर फटका होता. 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झाली 17 धावा धावफलकावरती. फक्त परत रन रेटचं राहत नाही नाहीतर आता रन रेट म्हणजे जंजिरा संघाचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे की आपण जे स्ट्रायकर्स असा मी जिंकला तरी रन रेट त्याला देणे घेणार. सर्व खेळाडू जंजिरा संघाचे जे खेळाडू आहेत त्यांची मॅच आहे आता. त्यांना विनंती आहे की पवेलियन जे आहे उजव्या हाताला समालोचक कक्षाच्या उजव्या हाताला जे पवेलियन आहे त्या ठिकाणी उपस्थित राहायचे. चला
ओव्हरची सांगता 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 18 धावा धाव फलकावरती. सागर सर उठा. अजून याचा आपला गॅदरिंग आहे. शिंदे सर तुम्हाला जायचं लवकर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 18 धावा धाव फलकावरती. 59 धावाचं आव्हान दिलेलं आहे. आवाज बारीक यायला तुमचं जेवण नसल्यामुळे. तुमची बॅटरी संपत नाही. पुढला येऊन खेळणं झालं. नो बॉल आहे, नो बॉल. पंचांचा निर्णय नो बॉल असेल. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. फिकी बॉलर असेल मुद्दावर करायचं. विकेट कशी दिली? हो सर. नो आहे ते पण सांगायचे. गोलंदाजी ओके पैकी गोलंदाजी असल्यामुळे हा नो बॉल असेल. फ्री हिट असेल हा चेंडू. परत एकदा मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण. फाईट चेंडू. शशांक ते आमचं मेघ आहे का? 22 धावा झालेल्या धावफलकावरती. पुढे जा. जॅकब सर इकडे संघाकडे यायचंय. आपले कर्णधार आपल्याला बोलवले. जंजिरा संघाचे जो खेळाडू असतील आपण आपल्याला बोलवले म्हणतो. पाहायला मिळतो तुम्हाला क्रिकेटचा जरी सामना असेल तरी फुटबॉल सारखा हा चेंडू पायाने ढकलला आणि 2 धावा आपल्या संघासाठी वाचवले त्यांनी. तात्या तात्या या खेळाडूचं नाव आहे. सुंदर आता घेतलेलं ₹500 दिलाय मला.
मॅच संपल्यानंतर 500 रुपये घेऊन जायचे. खेळाडूचं नाव सांगायचं. याला विनंती आहे की मॅच संपल्यानंतर 500 रुपये पारितोषिक गाडगे सर यांच्याकडे आहे. तरी मॅच संपल्यानंतर ते 500 रुपये तुम्हाला घेऊन जायचे. सांगितलं 500 पुन्हा कॉमेंटेटर म्हणते रक्कम अशी वाढत जाते काय 10,000 मनोजकडे देऊन ठेवतो नानाची पायकी होते 500 रुपये जमा झालेले आहेत. जी आताची कॅच घेतली होती घारगे सर यांच्याकडून जे 500 रुपयाचे पारितोषिक या कॅचसाठी आलं होतं, तर ते पारितोषिक मनोज देशमुख यांच्याकडे जमा केलेलं आहे. मॅच संपल्यानंतर त्यांनी ते घेऊन जावं. एवढं जर लक्ष मॅच मध्ये दिलं असतं 27 धावा झालेले धावांवरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा. त्याला बुटाला माप विचारलं होतं बाया कोकडे धरला त्यांना म्हणला बुटाला माप टाकलं दीड झाला 18 चेंडू आणि 32 धावा अजूनही जोडावे लागतील. 18 चेंडू आणि 32 धावा. पाहूया कोण सामना जिंकत आहे. अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत. धावा बनवायचे 32 धावा. स्ट्राईक वरती शीतल सर, नॉन स्ट्राईकला किशोर, बॉलिंग ट्रॅक वरती आहेत कोकाडे सर. काय फटका मारला पहा. सीमादार चौकार. हे दोघं टिकले पाहिजे टिकटीत मॅच सौरभ सरची बॅटरी संपली राहायची. सरांच्या बॅट मधून निघालेला सनसनीत चौकार. पाहूया अशीच फलंदाजी करावी लागेल आणि कोकाटे सर बोले 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 कुठला संयम नाही त्याला. संयम शब्द सापडतच नाही. मॅच काढायचा बस बाउन्स आहे का कॅप्टन सांगितलं त्याला तुम्ही उद्या वाटायचं का खालचं सिंगल तर त्याला तेवढी अक्कल असती तरी पण गोडा लावला नव्हता लोकांना. बरं चालतंय द्या मग जाधव सरकट द्या आणि ते अजून बी चला लवकर लवकर आज अजून 2 सामने आहेत. अंपायर त्याला वर येतो पेनल्टी अंपायरला लागायला लागेल आता. 28 रन 16 चेंडू मध्ये काढायच्या जिंकायला. स्ट्राईक वरती पप्पू नलावडे केंद्रातून मागविलेला. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय कोकाटे. पप्पून पहिल्या चेंडूवर टोलवलेला आहे धीरजच्या दिशेने. 1 धाव पूर्ण.
आता 9 बाय वाईड बॉल पंचांचा इशारा अतिरिक्त एक धाव मिळालेली आहे संघाला. चालू असलेला हा अतिशय रंगतदार होत असलेला हा सामना आदर्श प्रीमियर लीगचा तिसरा दिवस. सर्व संघ तुल्यबळ. सुंदर असा फटका लक्ष्याच्या दिशेने 4 धावा. अंगावर घेतलं ना त्याला कशाला राऊंड विकेट मारा करतो किशोर साठी. पुन्हा एकदा जोरात मारलेला पट्टा क्षेत्ररक्षक खाली चोडून जातो सीमारेषेवर. सुंदर असं क्षेत्र दिशेने मारलेला पटका तो क्षेत्ररक्षक आणि 4 धावा. सिंगल की म्हणाव 12 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता. मी बाबूराव बोलतोय. मी बाबूराव बोलतोय. बारा चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. रंगतदार साखळी स्पर्धेचा शेवटचा दिवस. उद्या उपांत्य सामना आणि अंतिम सामना पाहायला आपल्याला मिळेल आणि या वर्षीच्या आदर्श प्रीमियर लीगचा विजेता कोण ठरेल याची उत्सुकता सर्व प्रेक्षकांना आहे. बॉलिंग बॉलिंग गोलंदाजी करण्यासाठी येतो कर्णधार. तुम्ही कशाला घेता दुसऱ्याच कॅच, आपण बी घ्यायच्या नाही त्या. 12 चेंडू 16 धावा. स्ट्राईक वरती आहे पप्पू नलावडे. केंद्रातून मागवलेला प्लेयर अंगाने जोर मारण्याचा प्रयत्न फुगलेला आहे. 11 चेंडू 16 धावा. पहा सामना कुठे आलाय. 11 चेंडू आणि 16 धावा. 43 धावा झालेले तिकडे खाली असेल पप्पू तीन धावा पूर्ण केल्या आणि काही देखील फटका होत आहे. मात्र अजूनही विजयाच्या दिशेने हा संघ जाताना तुम्हाला पाहायला मिळतोय. कोरोना सिक्सर 10 चेंडू 13 धावा. गोलंदाजी मारतोय बघूया. 10 चेंडू 13 धावा. मॅच आहे 10 चेंडू 13 धावा. युट्यूबला पडतील संध्याकाळी. 46 चेंडू आहेत 9 धावा 11. कोण एक्स्ट्रा
110 काढली की बाहेरच पडतंय सर बाई आत गेम मध्ये अरे ना कशाला पाठवले एका साईडलाच पळतो चपलीला उडाल्या होत्या बघा आता संताना चपल्यावर उडाल्या फुल पाकळं झालं दोन मध्ये एक दहाच्या आत यावं लागतं शेवटची दोन्ही पोरं असणार ना नाही ना उत्तर त्याला चार शेवटचा चेंडू असेल एकाच बॉल मध्ये 4 पळाला 7 चेंडू 11 धावा. थांब जरा बॉल जाते सीमा पार चौकार. ती चपल्या कशा उडा होत्या अशा फुटका मारले 6 चेंडू आणि 7 धावा. गोळा कसं काय झालं पुढल्या युनिटच्या देऊ का म्हणलं घालून आपापल्या युनिटच्या मॅचेस ही नाही ब्लॅक अँड व्हाईट टीम होती का? शेवटचे षटक असेल 6 चेंडू 7 धावा. शरद क्षीरसागर आलेले गोलंदाज. नाही 5वी 7वी एक करा 6वी 7वी 8वी आपले 2-3 चांगल्या होते त्या 6 चेंडू आणि 7 धावा. ते म्हणतात मग ते आम्हाला मिळतच नाही का बस मिळत नाही ह्यांच्याही गोल आले की आपल्या हा सामना तोरणा सिक्सर या संघाला जिंकायचा असेल तर 7-10 जोडावे लागतील. आणि हा सामना जर लोहगड या संघाला जिंकायचं असेल तर 7 धावा रोखावे लागतील. गोलंदाज शरद सर. पहिल्या चेंडूवरती मारलाय समोरचा आणि दुसरी देखील धाव पूर्ण केलेली आहे. स्कोर 53 धावा. धावफलकावरती 5 चेंडू 5 धावा. गाडी निघाली की नाही वाईट चेंडू 5 चेंडू 4 धावा. पळा तिसरीला पळा. 1 धाव मिळते. वाढती धाव संख्या 56. 4 चेंडू 3 धावा. 4 चेंडू आणि 3 धावा. दिले